आता ह्या व्हरायटीची वैशिष्ट्य म्हणजे 35 ते 40 फुटापर्यंत आपण वाढतो. 35 ते 40 फुटापर्यंत वाढल्यानंतर आपण ती जास्त 40 फुटापर्यंत गेली की नंतर ना आपण हार्वेस्टिंग करण्यासाठी त्याला रिग्रो करतो, खाली ग्रो करतो. आता ह्याचं वैशिष्ट्यमध्ये आपण ही टोटल कोकोपीटवर आपण ग्रो केलेलं आहे. कोकोपीटमध्ये आपण इथं सेन्सर वापरलेले आहेत. जर आपल्याला पाणी कधी पाहिजे हे सेन्सरवर टोटल डिपेंड असतं. तर फर्टिगेशन देताना इथनं आपल्याला ह्यो ड्रिपर आहे, ह्या ड्रिपरमधनं फर्टिगेशन देतो. आता फर्टिगेशन जरी एक्स्ट्रा झालं तरी खाली गटर सिस्टीम आहे. जर गटर सिस्टीममधनं ती फर्टिगेशन एक्सेस झालेलं वॉटर त्या गटर सिस्टीममध्ये जातं, वॉटर किंवा न्यूट्रिएंट. त्या गटर सिस्टीममध्ये परत आपण टँक एन टँक बीमध्ये ती सगळं ट्रान्सफर होतं. ट्रान्सफर झाल्यानंतर आपण परत त्याचा रियूज करू शकतो ह्या प्लॅन्टसाठी. आता ह्याचं इल्ड बघितलं तर पर एकरमध्ये आपण 100 टनापर्यंत ह्याचं उत्पन्न घेऊ शकतो. आपण जर इथं अर्धा एकरमध्ये पॉली हाऊस आहे आपला, तर आपलं 30 ते 40 लाख रुपये टोटल स्ट्रक्चरला खर्च येतो. मग त्याच्याबरोबर आपलं सगळं फर्टिगेशन सिस्टीम परत कंट्रोल युनिट पण त्यात येतं. आणि जर आपण विचार केला तर आपल्याला ह्याच्यात सबसिडी पण भेटते. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन अंतर्गत आपल्याला 40 ते 50% सबसिडी भेटू शकते.